नंबर 1 आपल्याला हा बलून बनवायचा. बरोबर. आपल्याला हा बलून बनवायसाठी स्टेप नंबर 1 पहिले आपल्याला एक बीकर घ्यायचं आहे. ते असं आपल्याला मिळून जाईल. मग आपल्याला ह्याच्यात 30 ml वॉटर टाकायचं. इथे फक्त 25 ml आहे, म्हणून आपण 5 ml परत घेऊ शकतो. मग तसं करून आपल्याला या फ्लास्कमध्ये टाकायचं. मग ह्याच्यात टाकल्यावर आपल्याला 4 चमचे बेकिंग सोडा घ्यायचा. दॅट इज स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 आपल्याला 4 ml बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आणि 4 चमचे बेकिंग 4 चमचे बेकिंग सोडा घ्यायचा. आणि मग चमचा आपल्याला हा मिळून जाईल. मग 4 चमचा घेतल्यावर एक स्ट्रिंग स्टिक मिळेल. स्टेप नंबर 3 नाही, स्ट्रिंग स्टिक मिळेल. त्याने आपल्याला 32 टाइम्स मिक्स करायचं. स्टेप नंबर 3 आपल्याला एक असं बलून घ्यायचं. आपल्याला मम्मी पप्पाला सांगायचं की सायट्रिक ॲसिड बलूनच्या आत टाका 4 चमचे. मग आपल्याला परत पप्पा नाही तर मम्मीला बोलायचं की ह्याच्यावर मला फक्त लावून द्या. आणि आपल्याला फुगा जो असेल तो खाली ठेवायचा. नंतर आपल्याला थोडा वर घ्यायचा. मग जो फुगा जो असेल बिना हवाचा तो म्हणजे मोठा होईल. हा असा. पण म्हणजे काय होतं की जेव्हा आपण बलून त्याच्यावर ठेवतो तर त्याच्यातलं सायट्रिक ॲसिड जे आहे ते फ्लास्कमध्ये पडतं आणि तो बेकिंग सोडासोबत रिॲक्शन करतो आणि त्याच्यामुळे जो गॅस तयार होतो तो त्या बलूनमध्ये जातो आणि बलून असा फुगतो आणि असा हा फुगलेला बनून तयार होतो. दॅट इज मीराज एक्सपेरिमेंट. Okay, I hope you like this video. Please subscribe my channel.